नमस्कार मित्रांनो. स्नोरिंग किंवा घोरणे तर बऱ्याच रुग्णांना हल्ली घोरण्याची समस्या भेडसावत आहे. तर जे व्यक्ती घोरत असतात त्यांना ते झोपेच्या कंडिशनमध्ये त्याचा पत्ता लागत नाही की आपण किती जोरात घोरतो किंवा आपण किती वेळ घोरतो. पण त्यांच्या पार्टनरला किंवा बाजूला झोपणाऱ्या व्यक्तींना त्याची तीव्रता ही जाणवत असते. तर वरवर पाहता हे सामान्य लक्षण आहे की सौम्य पद्धतीनं कमी आवाजात थकल्यानंतर घोरणं किंवा जुनाट सर्दीचा आजार असताना घोरणं हे फारसं असं धोकादायक ठरत नाही. पण ज्यावेळी एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून आणि अतिशय जोरात घोरत असते तर निश्चितच हे एक चिंतेचं कारण असू शकतं. तर जी व्यक्ती जोरजोरात घोरते आणि म्हणजे ज्याचं वजन वाढलेलं आहे तर आणि ज्या व्यक्तीचा श्वास हा झोपेमध्ये कोंडतो आणि त्या श्वास कोंडल्यामुळे त्यांना वारंवार जाग येते, दचकून जाग येते, तर या अवस्थेला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया असे नाव देतो. तर ही अवस्था दीर्घकाळ राहिल्यानंतर ते गंभीर आजारांचं एक प्रकारे निदर्शन किंवा पूर्वरूप असू शकते. जसे की हृदयाचा रक्तपुरवठा कमी होणे, हृदयरोगाची किंवा हार्ट अटॅकची शक्यता असणे, त्यानंतर लकवा किंवा पॅरालिसिस होऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीचा रक्तदाब हा सामान्य व्यक्तींपेक्षा निश्चितच वाढलेला असू शकतो. मधुमेहाची अनकंट्रोल म्हणजे अनियंत्रित मधुमेहाची अवस्था सुद्धा ह्या ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियाला कारणीभूत असू शकते. धन्यवाद.